नमस्कार मंडळी. तर मला जे काही बोलायचं आहे ते आजच्या थंबनेलवरून तुम्हाला कळालंच असेल, की मी थंबनेलमध्ये काय लिहिलंय. तर सूरज चव्हाण जो आहे, तो बिग बॉस 5 सीझनचा म्हणजे एवढ्या मोठ्या सीझनचा तो ज्याने इतिहास घडवला टी-आर-पीमध्ये, त्याचा विनर झालेला आहे आणि तो विनर होणं हे पूर्ण महाराष्ट्राची इच्छा होती आणि ती इच्छा पूर्ण देखील झाली. म्हणजे बिग बॉसने कुठे ना कुठेतरी त्या मुलाचा विचार केला, महाराष्ट्र जनतेच्या मतांचा विचार केला आणि त्याला निवडून दिलं आणि त्याला ते कप जो आहे ते त्याच्या हातामध्ये दिला आणि पूर्ण महाराष्ट्राने त्याचं अ, विजेतेपद किंवा त्याचा विजय जो आहे तो साजरा केला आपण सगळ्यांनी बघितला. पण आता झालंय असं की जेव्हापासून तो विजयी झालाय, जेव्हापासून तो त्याच्या गावी परत आलाय, तेव्हापासून त्याला भेटणाऱ्यांची, त्याच्याविषयी मतं मांडणाऱ्यांची लोकांची संख्या जी ती फार वाढलेली आहे. फार म्हणजे कोणत्या-कोणत्या भागातून, कोणकोणत्या लांब-लांब भागातून त्याला लोकं भेटायला जात आहेत, त्याच्याशी विचारपूस करतायत, त्याच्याशी बोलण्याचा, त्याच्याशी फोटो घेण्याचा, संवाद साधण्याचा विचार म्हणजे करतायत, त्याला जाऊन भेटतायत. खूप चांगला आहे, खूप छान आहे, खूप त्यालाही चांगलं वाटतंय आणि तो फॅन लोकांसनी देव मानतो हे आपल्याला माहीतच आहे. पण कुठे ना कुठेतरी त्याच्या या प्रसिद्धीचा, त्याला हे जे कप मिळालं किंवा त्याला जे यश मिळालं, त्याचा कुठे ना कुठेतरी कोण ना कोणतरी त्याचा गैरफायदा घेतंय असं मला वाटतंय. कारण जे काही आपण त्याच्या मागच्या आयुष्यात बघितले, त्याच्या पास्ट लाईफमध्ये बघितले, की त्याने भरपूर इंटरव्ह्यूमध्ये सांगितले, की ज्या-ज्यावेळी तो TikTokमध्ये फेमस होता, त्याच्यानंतर Instagramवर आला, तर तिथे सुद्धा फेमस झाला. तर या फेमिनिझमचा किंवा त्याच्या या फॉलोअर्सचा, त्याच्या या प्रेक्षक वर्गाचा जे लोकांनी जो गैरफायदा घेतलाय, त्याला उद्घाटनाला बोलवून घेऊन जायचे, त्याला पैसे द्यायचे आणि त्याच्यानंतर त्याला पैसे मोजता येत नसल्यामुळे, त्याच्या अशिक्षितपणामुळे त्याला मिळणाऱ्या पैशातला थोडकाच वाटा देऊन बाकीचं सर्व लाटायचा किंवा त्याची फसवणूक करायची आणि ज्यावेळी त्याने त्याचा पुरावा मागितला, तर त्याला मारहाण करण्यात आली. तर त्यावेळी जसं त्याचा फायदा घेतला किंवा त्याचा गैरफायदा घेतला गेला, तर तसा आता भलेही पैशाच्या मार्फत नाही, पण प्रसिद्धीच्या माध्यमातून असू दे किंवा त्या एकंदरीत त्याच्या प्रसिद्धीचा आपल्या चॅनेलला किंवा आपल्या काय म्हणू की सोशल लाईफला कसा फायदा होईल, हे लोकं बघून त्याच्याशी भेटण्याचा, त्याला जवळ करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे आपण आता प्रत्येक व्हिडिओमध्ये बघतोय. तर मला असं का वाटतंय कारण ज्यावेळी तो विजयी होऊन घरी परतला, त्याचं जंगी स्वागत करण्यात आलं. भरपूर लोकांनी त्याला ॲप्रिशिएट केलं. पण मला काय म्हणायचं आहे ना, ज्यावेळी तो विजयी होऊन घरी परतला, तर त्याचे जे 70 दिवस तिथे जे गेले, ते फार आपल्याला बघताना वाटतंय, की बाबा हां, खूप छान जगतायत, खाताय-पितायत, आराम करतायत. पण तिथे फार खूप कठीण असतं. कारण तिथं 24 तास जे आहे कॅमेरे समोर असतात. त्याच्यानंतर काही शूटिंगचा भाग असतो. तो शूटिंगचा भागसुद्धा त्यांना पार पाडावा लागतो. टास्क खेळावे लागतात. 70 दिवस एकाच घरात राहायचं की आणि तिथे टाईम स्पेंड करायचा. तर इतकंसं ते सोपं नाही आहे. आणि त्यानं तर वारंवार सांगितलं, की मला मोकळ्या जागेत राहून सवय आहे. मला गाव आठवतंय. मला या घरात नकोसं वाटतंय. आणि ज्यावेळी तो घरी परत आला, ज्यावेळी तो घरी आपल्या रिटर्न आला, त्यावेळी त्याला खूप छान वाटलं असणार, की आपण आता मोकळ्या हवेत आलोय. पण जसं काही लोक त्याच्या अवतीभोवती येतायत, त्याला घेरतायत, त्याला काय म्हणू, की त्याच्या फ्रीडम लाईफपासून त्याला जे आत कोंडण्याचा प्रयत्न केला जातो, तो कुठेतरी थांबायला पाहिजे. लोकांनी सुद्धा त्याचा विचार केला पाहिजे, की बाबा ठीक आहे आत्ताच तो आलाय, तर एक 2-4 दिवसांनी त्याला भेटायला जाऊ. भेटायला गेलो तर बाबा तितकं त्याला त्रास होणार नाही किंवा त्याला त्या गोष्टीचा त्रास होणार नाही, या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. तो फॅन लोकांना देव मानतो, सगळ्या आलेल्यांना प्रेमाने भेटतो, त्याचा तो नेचर आहे, स्वभाव आहे. पण आपण पण त्याचा कारण परवा एका इंटरव्ह्यूमध्ये मी बघितलं, की त्याला अंगात ताप होता, तरीही तो सगळ्यांना भेटत होता. सगळ्यांशी चांगलं वागत होता. सगळ्यांच्या इच्छेचा मान राखत होता. सगळ्यांना इंटरव्ह्यू देत होता. तर त्याच्यातला या चांगुलपणाचा कोणी गैरफायदा घेऊ नये किंवा त्याचे जे चांगले गुण आहेत तेच नेहमी दुसऱ्यांसमोर आणावेत असं मला वाटतंय. काही-काही वेळा काय होतं ना, की माणूस ज्यावेळी खूप थकतो आणि ज्यावेळी खूप टेन्समध्ये जातो, प्रेशरमध्ये जातो, त्यावेळी काही ना काहीतरी बोलून जातो. तर त्याचा इश्यू होणार, मग त्या पोराला त्रास होणार. तर असं काही न होता तो मुलगा आहे तसा राहू द्या आणि जे काही लोक राजकीय वर्तुळातले असतील, सामाजिक वर्तुळातले असतील, त्यांनी त्याचा गैरफायदा न घेता त्या मुलाला मदत करावी आणि त्या मुलाचं भविष्य कुठेतरी चांगलं व्हावं, याचा कुठेतरी विचार करावा. मला एवढंच या व्हिडिओतून मत मांडायचं होतं. तुम्हाला मी बोललेलं कसं वाटलं? पटलं आणि पटत असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. गुड नाईट.